नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तर आपण ह्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये झालेला पालघर जिल्ह्याचा पेपर बघणार आहोत. त्यामधील अंकगणिताचे सोप्या भाषेत आपण विश्लेषण बघणार आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी एकूण 28 प्रश्न आले होते गणिताचे. एकूण 28 प्रश्न. तर ते आपण सोप्या भाषेत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक नक्की करायचं. चला तर मग करायची सुरुवात. पहिला प्रश्न बघा, वयवारी टॉपिक मधला प्रश्न आहे. 10 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयांचे गुणोत्तर 1:7 होते, परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल. तर अनिलचे आजचे वय किती? कोणाचं वय विचारले? अनिलचं. आता ह्याचे शॉर्ट ट्रिक बघा. कोण कोण आहे? अनिल आहे, सुनील आहे. अनिलचं गुणोत्तर 1 आहे, सुनीलचं 7 आहे. कधी आहे? 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी अनिलचं वय 1 असेल, सुनीलचं वय 7 असेल. परंतु 10 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर होते 1:2. कधी? 10 वर्षानंतर. मग तुम्हाला कोणाचं वय काढायचंय? अनिलचं. मग अनिलचं गुणोत्तर घेतलं 1, 10 वर्षापूर्वीचं घेतलं म्हणजे त्याचं वय भेटणार आहे 10 वर्षापूर्वीचं. मग 1 गुणिले त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक, 2तून 1 गेला 1, गुणिले तिरकस गुणाकारातील फरक, 2 बे 7 1 7, यांच्यातला फरक, 7तून 2 गेले 5, गुणिले इकडे जितके पण वर्ष दिसतात त्या सगळ्यांची बेरीज, 10 10 20. भाग द्या आता. 5 1 5, 5 चौक 20, म्हणजे 4 1 4. हे 4 वय कधीच असणार? 10 वर्षापूर्वी. मग आज किती असणार वय? 10 आणि 4 14 वर्ष. म्हणजे अनिलचं आजचं वय असणार 14 वर्ष. ऑप्शन नंबर 3. अनिलचं आजचं वय किती? 14 वर्ष. क्लिअर? समजलंय? पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा. 20 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर दोघांचे आजचे वय किती? दोघांचे आजचं वय काढायचे. बघा, ह्याच्यासाठी तीच ट्रिक. मुलगा आहे, बाप आहे. काय सांगितलंय? बापाचे वय मुलाच्या 12 पट होते. मुलाचं 1 पट, बापाचं वय 12. हे कधी होते? 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापूर्वी. पुढे सांगितलंय आज बापाचे वय मुलाच्या दुप्पट आहे. मुलाच्या दुप्पट आहे बापाचं वय. कधी? आज. मग आजचं तुम्हाला वय काढायचं दोघांचं. आजचं मुलाचं गुणोत्तर घेतलं 1, गुणिले त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक, 12तून 1 गेला 11, छेदस्थानी तिरकस गुणाकारातील फरक, 2 1 बे 12 1 12, यांच्यातला फरक, 12तून 2 गेले 10, गुणिले किती वर्ष दिसतात इथं? फक्त 20. 20 घ्यायचे. 0 गेला 0 गेला, 11 दुने 22. म्हणजे मुलाचं आपण आजचं गुणोत्तर घेतलेलं, आजचं मुलाचं वय 22. मग वडिलांचं किती असणार? 22 चे दुप्पट 44. म्हणजे वडिलांचं बापाचं वय 44 आणि मुलाचं वय 22 वर्ष. कळलं? समजलं सगळ्यांना आता? पुढचा प्रश्न. जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी, उर्वरित बकऱ्या आहेत. तर कळपात एकूण 34 जनावरे असतील तर बकऱ्या किती? एकूण जनावर किती आहेत? 34. 34 मधून 24 सोडल्या म्हणजे 10 काय असणार इथं? गायींची संख्या. 34 मधून जर 30 सोडल्या तर 4 काय असणार इथं? म्हशी. मग एकूण 34 मधून जर हे 14 गेले तर राहिले किती? 20. 20 काय असणार इथं? बकऱ्यांची संख्या. बकऱ्यांची संख्या किती असणार? 20. ऑप्शन नंबर 3. ही एक पद्धत झाली. दुसरी एक शॉर्टकट पद्धत आहे. जे सोडून सोडून यांची करा बेरीज. 30 आणि 24 किती झाले? 54. याच्यामधून त्यांची एकूण संख्या वजा करा. 34 वजा केली, आलेलं उत्तर हे असणार जे उर्वरित
जनावर आहे त्याची संख्या. कळलं? ह्या पद्धतीने पण सोडू शकता. पुढचा प्रश्न, खालील खालील संख्यांपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? मूळ संख्या कोणती आहे म्हटलंय. आता 81, 8 आणि 1 9 म्हणजे 3 ने भाग जातो. 83, 85 ला 5 ने जातो. 87 ला सुद्धा 8 आणि 7 15 3 ने भाग जातो. फक्त 83 ला भाग जात नाही, म्हणून 83 येणार मूळ संख्या. क्लिअर? खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? अपरिमेय म्हणजेच ज्याचं वर्गमूळ घनमूळ निघत नाही अशी. तर वर्गमुळात 5 ह्याचं वर्गमूळ निघणार नाही, म्हणजे त्याचे पूर्ण वर्ग संख्या वर्गमूळ निघणार नाही, म्हणजे ह्याला म्हणणार अपरिमेय संख्या. याचं उत्तर येईल वर्गमुळात, पण पॉइंट नंतर जे अंक आहेत ते आवर्तीमध्ये नसणार, वेगवेगळ्या संख्या असणार, म्हणून त्याला काय म्हणणार? अपरिमेय संख्या. पुढचा प्रश्न, 7 10 7 5 9 10 या सामग्रीतील मध्यक कोणता? या सामग्रीतील मध्यक कोणता? आता मध्यकाची कन्सेप्ट नीट क्लिअर करा. जेव्हा सगळ्यात पहिलं मध्य काढायचं असेल तर काय करायचंय तुम्हाला? सर्व संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावायच्या. आता चढत्या क्रमाने लावलं तर पहिली संख्या येणार 5, त्यानंतर 7, त्यानंतर डबल 7, त्यानंतर 9 आणि डबल 10. चढत्या क्रमाने लिहिली. आता संख्या मोजा एकूण 1 2 3 4 5 6. आता संख्या 6 आहेत. 7 असतं तर आपण जी संख्या मध्ये असते ना तर तीच घेतली असती मध्यक. 5 असते तर बरोबर मधली संख्या मध्यक, पण आता संख्या 6 आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय? आता बघा, इकडून 2 सोडल्या, इकडून 2 सोडल्या. आता ह्यांच्या बरोबर मधली संख्या घ्यायची असेल तर आपल्याला ह्या दोघांची काढायची सरासरी. मग 9 अधिक 7 भागिले 2, 9 7 16, 16 भागिले 2 म्हणजेच किती येणार? 8. यांचा मध्यक किती येणार आहे? तर 8 येणार आहे. समजले का कन्सेप्ट मध्यकची? मध्यक म्हणजे एकदम मधोमध, सरासरी नव्हे. मध्यक म्हणजे मधोमध. आता 3 अंक असतील तर मधली संख्या असणार मध्यक. 5 संख्या असेल तर मधली संख्या असणार मध्यक. 7 संख्या असेल तर मधली संख्या मध्यक. आता इथं 6 संख्या आहेत, मग शेवटच्या 2 इकडच्या 2 सोडल्या, मधल्याच 2 संख्या घ्यायच्या, मधल्याच, आणि त्यांची काढायची सरासरी. तोच असणार त्यांचा मध्यक. समजलं? एकदम सोप्या पद्धतीने. क्लिअर का आता मध्यक? पुढचा प्रश्न, 4x अधिक 5y बरोबर 19 आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? हा पण प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. मागच्या वेळेस पण 2-3 जिल्ह्यांमध्ये आला होता, ह्या वर्षी सुद्धा 2-3 जिल्ह्यांमध्ये आलाय. तर 4x अधिक 5y बरोबर 19. x ची किंमत त्यांनी सांगितलं 1. मग 4 गुणिले 1 अधिक 5y बरोबर 19. 4 एके 4, मग 5y बरोबर 19 अधिक 4 इकडे गेल्यावर वजा 4 होणार. 5y बरोबर राहिले 15. y बरोबर 15 भागिले 5, 5 त्रिक 15. y बरोबर किती येणार? 3 येणार आहे. y ची किंमत येणार 3. समजलंय? 144 चं वर्गमूळ असलेली संख्या कोणत्या दोन जोडमूळ संख्यांची बेरीज आहे? हा सुद्धा रिपीटेड प्रश्न आहे. आपला बॅच मध्ये झालाय, युट्यूबला झालाय, मागच्या वर्षी रिपीट झाला होता 2-3 जिल्ह्यामध्ये, या वर्षी सुद्धा रिपीट झालाय 2-3 जिल्ह्यामध्ये. तुम्हाला सांगितले अशा जोडमूळ संख्या कोणत्या तर त्यांची जर वर्गांची बेरीज केली, त्यांची बेरीज करून वर्ग केला तर 144 येईल. आता बघा, 8 आणि 4 12 यांचा वर्ग येणार 144. 9 आणि 3 12 ह्याचा वर्ग 144. 6 आणि 5 11 ह्याचा तर येणार नाही. 7 आणि 5 12 ह्याचा पण वर्ग 144 येईल. परंतु आपल्याला पाहिजे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे अशा दोन मूळ संख्या ज्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते, त्याला म्हणतात जोडमूळ संख्या. मग आता 4 आणि 8 तर मूळ संख्याच नाही, म्हणजे जोडमूळचा काही प्रश्नच नाही. 3 आणि 9 पण नाहीये मूळ संख्या, म्हणून त्या जोडमूळ संख्या पण नाहीत, म्हणून ऑप्शन नंबर 1 येणार. क्लिअर?
पुढचा प्रश्न, 32 या संख्येचे किती अवयव आहेत? 32 या संख्येचे अवयव म्हणजे 32 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 32 म्हणजे बघा, 1 गुणिले 32, 2 गुणिले 16, 3 ने नाही जात, 4 गुणिले 8, 5 ने नाही जात, 6, 6 ने पण नाही जाणार, 7, 8, परत 8 रिपीट होते, मग परत 16 ने जाईल, नंतर 32 ने जाईल. म्हणजे ह्याचे अवयव किती आहेत? तर 2, 2, 4, 2, 6, एकूण अवयव 6 आहेत. एकूण विभाजक 6 आहेत. क्लिअर? समजलंय? पुढचा प्रश्न, 30, 36 आणि 90 यांचा लसावी आणि लसावी त्यांच्या मसावीपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे लसावी आणि मसावी यामधला फरक काढायचा आहे. मग सगळ्यात पहिलं लसावी काय येणार ह्याचा, किंवा मसावी काय येणार? 30, 36, 90. समान संख्येने भाग द्यायचा आहे. सगळ्यात पहिला 6 ने भाग जातो, 6 पंचे 30, 6 6 36, 6 एके 6, 3 उरले, 6 पंचे 30. म्हणजे मसावी किती आला? 6. मसावी आला 6. कारण जिथेही मूळ संख्या दिसेल तिथं तुमचा मसावी संपला. आता 6 आणि 15ला किंवा 5 आणि 15ला 5 ने भाग जातो, 5 एके 5, 6 आहे तसाच, 5 त्रिक 15. आता 6 आणि 3ला 3 ने भाग जातो, 3 एके 3, 3 दुने 6, 3 एके 3. आता करा गुणाकार, 6 त्रिक 18 आणि 5 दुने 10, 18 गुणिले 10 180. म्हणजे या ठिकाणी लसावी किती आला? 180. आता तुम्हाला विचारले लसावी हा मसावीपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे दोघातील फरक. मग 180 वजा 6, 174. लसावी हा मसावीपेक्षा 174 ने जास्त आहे. 174 ने जास्त आहे. क्लिअर? समजलंय? पुढचा प्रश्न, 3/5 अधिक 4/5 गुणिले 5/4 वजा 6/7 भागिले 5/7. सगळ्यात पहिला आपण भागाकारला गुणाकारात करू. म्हणजे 3/5 अधिक 4/5 गुणिले हे आहे तसंच 5/4 वजा 6/7 भागिलेच करतो मी इथं गुणिले, आणि समोरचा अपूर्णांक व्यस्त म्हणजे 7/5. आता जिथं जिथं गुणिले चिन्ह आहे त्या दोघांमध्ये आपण काटाकाटी करू शकतो. म्हणजे 7 ला 7 गेले, 5 ला 5 गेले, मग राहिलं काय? 3/5 अधिक 4 एके, इथं सुद्धा 4 ला 4 गेले, राहिले काय? 1 गुणिले 1 1, 1/1 वजा 6 एके 6, 5 एके 5. किती आलं? 6/5. कळले इथपर्यंत? आता सगळ्यांचा छेद समान करा. छेद समान करण्यासाठी इथं 5 ने गुणायला लागेल, इथं पण 5 ने गुणा, बाकी आहे तसंच. 3 अधिक 5 वजा 6 एके 6, छेद 5 आहे तसाच. 5 आणि 3 8, 8तून 6 गेले 2, म्हणजेच उत्तर येणार 2/5. उत्तर काय येणार? 2/5. 2/5 ऑप्शन नंबर 1. समजलंय? क्लिअर का? पुढचा प्रश्न, एका महाविद्यालयातील एकूण 4320 विद्यार्थ्यांपैकी 2300 मुली आहेत, तर मुलांची संख्या आणि मुलींची संख्या यांचे गुणोत्तर किती? 4320 पैकी 2300 मुली आहेत, मग मुलं किती असणार? 3तून 3 0, 4तून 2 गेले 2, म्हणजेच मुले 2020 आणि मुली 2300. आता ह्यांचं तुम्हाला काढायचं आहे गुणोत्तर. 1 0 गेला, 1 0 गेला. आता 0 आहे, 2 आहे शेवटी, म्हणजे 2 ने भाग जाईल. बेकबे 0, बेकबे 1 उरला, 2 पंच 10,
म्हणजे गुणोत्तर येणार 101 115. पहिला 101 नंतर 115. ऑप्शन नंबर 4. पहिलं मुलांची संख्या, मुलांचं गुणोत्तर, नंतर मुलींची संख्या, मुलींचं गुणोत्तर. समजलंय? क्लिअर का? समजलं आता? पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य संख्या कोणती येईल? 17/x बरोबर 272/80. बरोबर चिन्ह असेल तर आपण तिरकस गुणाकार, म्हणजेच काय येणार 272 गुणिले x बरोबर 17 गुणिले 80. आता 272 इकडे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार, भागिले, म्हणजे x बरोबर 17 गुणिले 80 भागिले 272. 17 ने भाग द्या, 17 एके 17, 10 उरले, 102 झाले, 17 सग दुवोदर्श, 16 एके 16, 16 पाचे 80. x बरोबर किती आलं, 5 आलेला आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाचा कोणता अंक असणार, तर 5 हा अंक असणार. कोणता अंक असणार, 5. क्लिअर? 272 गुणिले 5, जेवढा गुणाकार येणार तेवढाच गुणाकार 17 गुणिले 80चा येणार. क्लिअर? पुढचा प्रश्न, कॉफीची किंमत 24 रुपये प्रति 100 ग्रॅम आणि चहाची किंमत 180 रुपये प्रति 1 किलो असल्यास कॉफी आणि चहाच्या किमतीचे गुणोत्तर किती असेल? सगळ्यात पहिलं तुम्हाला जर गुणोत्तर काढायचं असेल तर पहिली एकक समान घ्यायची. आता कॉफी आहे 100 ग्रॅमची किंमत आणि चहाची आहे 1 किलोची. मग एकतर चहाची 100 ग्रॅमची किंमत घ्या किंवा कॉफीची 1 किलोची किंमत घ्या. काही घेतलं तरी चालेल, पण दोन्ही एकक समान पाहिजेत. मग समजा कॉफी आहे ती 24 रुपयाला भेटते 100 ग्रॅम, मग 1 किलो म्हणजेच 1000 ग्रॅम किती रुपयाला भेटेल? तिरकस गुणाकार, 24 गुणिले 1000 भागिले 100, 2 शून्य कट, म्हणजे 1 किलो कॉफीची किंमत किती असणार? 240 रुपये. आता तुम्ही त्यांचं गुणोत्तर काढू शकता. पहिलं आहे कॉफी आणि नंतर आहे चहा. मग कॉफी 240 रुपये किलो आणि चहा 180 रुपये किलो. शून्य गेला, शून्य गेला, 6 चौक 24, 6 त्रिक 18, म्हणजे गुणोत्तर काय येणार? 4:3. गुणोत्तर काय येणार? 4:3. ऑप्शन नंबर 3. क्लिअर आहे? समजलंय? पुढचा प्रश्न बघा, 200 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी किंवा एक आगगाडी एका खांबाला 9 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीचे ताशी वेग किती? वेग काढायचा असेल तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. अंतर आहे 200 मीटर, वेळ लागला 9 सेकंद, गुणिले 18/5, 9 दुने 18, 5 चौक 20, 0, 40 दुने 80. मग ताशी वेग असणार 80 किलोमीटर प्रति तास. ताशी वेग 80 किलोमीटर. एका तासाला किती किलोमीटर जाणार? 80 किलोमीटर. क्लिअर? समजलाय? पुढचा प्रश्न बघा, एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी 105 सेंटीमीटर आहे आणि 120 सेंटीमीटर उंची असलेले नवीन 10 विद्यार्थी त्या वर्गात प्रवेश घेतला. आता सर्व वर्गाची सरासरी उंची काय असेल? 20 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी उंची आहे 105, 0, बे 5 10, बे 1 बे. त्या सगळ्यांची 20 विद्यार्थ्यांची एकूण उंची किती झाली? 2100. आता त्यांनी सांगितले 120 सेंटीमीटर उंचीची नवीन 10 जण आलेत, म्हणजे त्या सगळ्यांची उंची किती आली आता? 1200. मग 2100 आणि 1200 टोटल किती झाले? 3300. 3300 झाले एकूण. आणि किती जण आहेत? पहिले 20 होते, नंतर 10 वाढले, म्हणजे टोटल झाले 30. 0 0 3 1 3 3 1 3 0, म्हणजे सरासरी उंची किती होणार संपूर्ण वर्गाची? 110 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2, 110 सेंटीमीटर. क्लिअर? पुढचा प्रश्न, आकृतीमधील m बरोबर किती? आता तुम्ही आकृती बघून घाबरायचं नाहीये. तर तुम्हाला या ठिकाणी काटकोन त्रिकोण दिसतोय,
मग काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला कर्णाची लांबी दिलेली आहे, पायाची लांबी दिली, आता तुम्हाला उंचीची लांबी काढायची आहे. मग कसे काढणार? आता ही लांबी काढायची असेल तर 25चा वर्ग बरोबर 7चा वर्ग ह्याच्यातून मायनस करायचा. 25चा वर्ग 625 मधून 49 गेले, 15तून 9 गेले 6 एखादचा, 12तून 5 गेले 7 एखादचा, 6तून 1 गेला 5, 576. 576चं वर्गमूळ किती? 24. म्हणजे ही पूर्ण बाजू किती आहे? 24 आहे. आणि ती बाजू किती आहे? 2m वजा 5. 2m वजा 5. आता वजा 5 इकडे आल्यावर काय होणार? अधिक 5. मग 24 अधिक 5 बरोबर 2m. मग 2m बरोबर 24 आणि 5 झाले 29. मग m बरोबर 29 भागिले 2. 14 दुने 28, एक उरला, एक घर सोडून पॉइंट, 14.5. म्हणजे m बरोबर किती येणार इथं? 14.5. m ची किंमत येणार 14.5. कळलं का? सगळ्यात पहिलं ह्या कर्णाच्या वर्गामधून आपण ह्या पायाचा वर्ग वजा केला, याचं वर्गमूळ किती? 24. म्हणजे ही संपूर्ण ही जी उंची आहे हिचं अंतर किती असणार? 24 मीटर असेल, सेंटीमीटर. मग ही पूर्ण बाजू किती आहे? 24. ती बाजू काय आहे? 2m वजा 5. वजा 5 इकडे अधिक होणार, 2 तिकडे गुणिले, इकडे भागिले होणार. क्लिअर? आता पुढचा प्रश्न, 2600 रुपयांचे 5.6% बरोबर किती? 5.6% काढायचे. 2600 गुणिले 5.6% म्हणजेच भागिले 100. हा पॉइंट काढला, इथे एक शून्य देऊन टाकला, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. सरळ गुणाकार करा, भाग देत बसू नका. 56 गुणिले 26, 6 6 36, 6 35, 6 दुने 12, 3 2 5, 3 1 4, 45, 5 लिहिलं, 4 हात चला, 5 दुने 10, 10 4 14. किती आलं? 1456. खाली एक शून्य आहे, एक घर सोडून पॉइंट, म्हणजेच किती येणार? 145.6. 145.6 किंवा 60. क्लिअर? समजलंय? पुढचा प्रश्न, x वजा 5 आणि x अधिक 1 बरोबर किती? तर बघा, x वजा 5 आणि x अधिक 1 ही कसली फोड आहे? तर ही फोड आहे a वजा b, a अधिक b म्हणजेच a वर्ग वजा b वर्ग, ह्याची फोड आहे. आता ऑप्शन आहे का तसे? नाहीयेत. मग सरळ तुम्हाला ह्या x ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं आहे, ह्या वजा 5 ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं आहे. म्हणजे x ने x अधिक 1 ला गुणायचं आहे बरोबर ह्या x ने, आता वजा 5 ने x अधिक 1 ला गुणायचं आहे. कळले? मग x ने x ला गुणलं, x वर्ग, 1 गुणिले x अधिक 1x, वजा 5 ने x ला गुणलं, वजा 5x, वजा 5 ने 1 ला गुणलं, वजा 5. मग आता x वर्ग आहे तसाच, अधिक 1 वजा 5, चिन्ह वेगवेगळी क्रिया होणार, वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह, 5तून 4 गेले, 5तून 1 गेला 4, मोठी संख्या वजा, वजा 4x आणि वजा 5 आहे तसाच. म्हणजे काय येणार? x वर्ग वजा 4x वजा 5. x वर्ग वजा 4x वजा 5. ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न, 2x वजा 8 वजा 3x बरोबर x वजा 12, तर x बरोबर किती? 2x वजा 8 वजा 3x बरोबर x वजा 12, तर x ची किंमत किती? न्या x ला x कडं, 2x वजा 3x बरोबर हा वजा 8 तिकडे गेल्यावर होणार अधिक 8, हा x वजा 12 अधिक 8, हा x प्लस इकडे आल्यावर मायनस होणार. मग ह्या 2 आणि 3, 3तून 2 गेला 1, वजा 1x, हा इकडे आल्यावर झाला अधिक 1x बरोबर वजा 12 आणि अधिक 8. चिन्ह वेगवेगळे क्रिया होणार, वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजेच या ठिकाणी राहणार
एक्स बरोबर -4. x ची किंमत किती येणार? -4. एक मिनिट. हा अधिक एक्स इकडे आल्यावर होणार -x. वजा वजा झाले, चिन्ह समान झाली बेरीज. -2x वजा बरोबर आहे -4. मग आता दोघांचे वजा चिन्ह कॅन्सल, म्हणजेच राहिलं 2x बरोबर 4. मग x बरोबर 4/2, बेदुने 4. म्हणजे x ची किंमत येणार इथं 2 येणार आहे. x ची किंमत येणार प्लस मध्ये 2. x ची किंमत येणार प्लस मध्ये 2. समजलं का? आता एखाद्याला नसल समजलं तर त्याला ऑप्शन वरून कसं जायचं ते पण सांगतो. बघा, नीट लक्ष द्या. बरोबर चिन्हाची डावी बाजू आणि उजवी बाजू कशी असते? समान. आता मी इथं ऑप्शन नंबर घेतला 2 घेतलं. आता इथं जिथं जिथं x दिसते ह्या x ची किंमत मी 2 घेतलेली आहे. जिथं जिथं x दिसते तिथं तिथं x लिहायचा. आता बघा, 2x म्हणजे 2 गुणिले 2 वजा 8 वजा 3x म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर. इकडं x म्हणजे 2 वजा 12. इकडची बेरीज किती आली? -10. 12तून 2 गेले, 10 उरले, मोठ्या संख्येचं चिन्ह. आता इकडचं पण 10 यायला पाहिजे, तर मग आपण घेतलेला ऑप्शन 2 हा बरोबर आहे. बेदुने 4 वजा 8, बेत्रिक 6 वजा 6. आता बघा, वजा वजा काय होणार? क्रिया बेरीज, मोठ्या संख्येचं चिन्ह. 4 वजा 8 आणि 6 14. आता इथं पण चिन्ह वेगवेगळे क्रिया होणार. वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. 14तून 4 गेले 10, पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे. इकडची पण बाजू -10 आली, इकडची पण -10 आली. दोन्ही बाजू समान आल्यात, म्हणजे आपण घेतलेली x ची किंमत बरोबर आहे. तिथं तुम्ही +2च्या ऐवजी -2 घेतलं तरी दोन्ही बाजू समान येणार नाही. 4 जरी घेतलं तरी दोन्ही बाजू समान येणार नाही. 10 घेतलं तरी येणारच नाही समान. क्लिअर? पुढचा प्रश्न. एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे आणि त्या आयताची परिमिती 90 सेंटीमीटर आहे, तर त्याची लांबी किती? आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग परिमिती दिली 90. हे 2 काय इकडे गुणिले, इकडे आल्यावर भागिले, 2 ने भाग दिला किती आलं? 45. 45 काय असणार इथं? लांबी आणि रुंदी यांची बेरीज. आता इथं सांगितल्या प्रश्नामध्ये आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे, म्हणजे रुंदी 1 पट, लांबी दुप्पट, एकूण झाले 3 पट. मग 45 ला 3 ने भाग दिलं किती आलं? 15. मग 1 भाग बरोबर 15 आणि 2 भाग बरोबर 15 दुणे 30. मग लांबी किती येणार? तर 30 सेंटीमीटर. लांबी येणार 30 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाकृती भूखंडाची बाजू 20 मीटर, 21 मीटर व 13 मीटर आहे, तर त्या भूखंडाची अर्ध परिमिती किती? अर्ध परिमिती. आता पूर्ण परिमिती किंवा फक्त परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची, तिन्ही बाजूंची बेरीज. मग बाजू आहे 20, 21 आणि 13. या सगळ्यांची करा बेरीज. 3 आणि 1 4, 2 2 4 आणि 1 5. ही 54 झाली पूर्ण परिमिती. आपल्याला पाहिजे अर्धी, म्हणून 54 ला 2 ने भाग दिला किती आलं? 27. म्हणजेच अर्ध परिमिती किती येणार? 27 मीटर. अर्ध परिमिती येणार 27 मीटर. ऑप्शन नंबर 4. क्लिअर? पुढचा प्रश्न. 4x वजा 9y वजा 4x अधिक 9y. आता इथं तुम्हाला सोडवायचंय. 4x वजा 9y हा वजा चिन्ह असल्यामुळं ह्याचं आतल्या कंसातले सगळे चिन्ह चेंज होऊन ते बाहेर येणार.
मग हा अधिक 4x चा होणार वजा 4x, हा अधिक 9y चा होणार वजा 9y, अधिक 4s वजा 4x कॅन्सल किंवा ह्यांचं उत्तर 0, वजा 9 झाले वजा 18y, म्हणजे उत्तर येणार वजा 18y, वजा 18y, ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे, समजलंय? पुढचा प्रश्न, एक 3 अंकी संख्या 4a3 दुसऱ्या 3 अंकी संख्या 984 याच्यामध्ये मिळवली तर बेरीज येते 13b7. तर ही 4 अंकी संख्या मिळते, तर 11 ने निश्चेष भाग जातो. या संख्येला 11 ने निश्चेष भाग जाणारे आहे, तर ए आणि बी यांची बेरीज किती? ए आणि बी या दोन संख्यांची बेरीज. आता तुम्हाला इथं बघा 4 आणि 3 7 दिसतोय. आता 8 मध्ये किती मिळवल्यावर इथं संख्या येईल? 8 मध्ये आपण समजा, पण संख्या पण अशी पाहिजे की तिथं त्या संख्येला 11 ने निश्चेष भाग जातो. मग आता 11 ने निश्चेष भाग जातो म्हणजे 11ची कसोटी एकाडेक संख्यांच्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. मग आता इथं 7 आणि 3 10 आणि हा 1 आहे, इकडं किती राहिले? 9 राहिले. म्हणजे इथं कोणता अंक असणार? 9 असणार. म्हणजे 9 आणि 1 सुद्धा 10 होईल, म्हणजे बी च्या ठिकाणी 9 असणार. मग इथं 9 आहे, इथं 8 आहे, म्हणजे ए च्या ठिकाणी कोणता अंक असणार? 1. आता बघा, म्हणजे ही संख्या अशी असणार 413 अधिक 984 आणि ह्यांची बेरीज केली 4 आणि 3 7, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13, म्हणजे बी च्या ठिकाणी कोणता अंक असणार? 9 अंक असणार. आणि 1397 ला विशेष म्हणजे 11 ने भाग जातो. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळा क्रायटेरिया पूर्ण झालाय. 11 ने पण भाग जातो, ए च्या ठिकाणी 1 घेतलाय, बी च्या ठिकाणी 9 घेतलाय. आता त्यांनी सांगितले ए प्लस बी किती, म्हणजेच 1 अधिक 9 बरोबर किती आहे? 10. ए ची किंमत 1 आहे, बी ची किंमत 9 आहे. मग ए आणि बी यांची किंमत, यांची बेरीज किती येणार? 10. समजलंय? क्लिअर का आता? पुढचा प्रश्न, एक वर्ग सकाळी 10 वाजता सुरू होतो आणि दुपारी 1:27 वाजेपर्यंत चालतो. यावेळेस एकूण 4 तासिका होतात. प्रत्येक तासिकेनंतर विद्यार्थ्यांना 5 मिनिटाची सुट्टी दिली जाते. तर प्रत्येक तासिकेचा अचूक कालावधी काय असेल? तर सगळ्यात पहिलं 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत, 1:27 किती वेळ होता? 10 आणि 2 12, 12 आणि 1 म्हणजे 3 तास 27 मिनिटे. किती झालं? 3 तास 27 मिनिटं. आता पुढे सांगितलं त्यांनी 4 तासिका झाल्यात, ह्याच्यामध्ये 4 तास लेक्चर झाले. आता परत असं पण सांगितलं की प्रत्येक लेक्चर नंतर, तासिकेनंतर 5 मिनिटाची सुट्टी दिली. आता पहिल्यांदा चालू झालं, संपलं, दुसऱ्यांदा चालू झालं, संपलं, तिसऱ्यांदा, म्हणजे असे एकूण 3च वेळा सुट्टी भेटणार, कारण चौथ्यांदा संपलं, लेक्चर संपलाय. मग इथं 5-5 मिनिटाचे असे 3 ब्रेक भेटणार, म्हणजेच 5 त्रिक 15, ते 15 ह्याच्यातून वजा केलं, 7तून 5 गेले 2, 2तून 1 गेला 1, म्हणजे लेक्चर फक्त 3 तास 12 मिनिटं इतकं चाललं. लेक्चर किती तास चाललं? 3 तास 12 मिनिटं. आता 3 तास म्हणजेच 180 मिनिटं प्लस हे 12 मिनिटं झाले किती? 192 मिनिटं. एकूण फक्त 4 जे लेक्चर चालले आहेत ते 4ही लेक्चरांचा टायमिंग झाला 192 मिनिटं. 4 लेक्चर, मग प्रत्येक लेक्चर किती मिनिटाचं होतं? 4 चौक 16, 3 उरले, 4 8 32, प्रत्येक लेक्चर 48 मिनिटाचं होतं. 48 मिनिटं झालं, 5 मिनिटाचा ब्रेक, परत 48 मिनिटं झालं, परत 5 मिनिटाचा ब्रेक, परत तिसरं 48 मिनिटाचं झालं, 5 मिनिटाचा ब्रेक, आणि चौथं जे 48 मिनिटाचं झालं, आणि एकूण मग तेव्हा वाजतील 1:27 मिनिटं. कळलं आता? क्लिअर? एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रश्न बघा, एक माणूस पहिल्या दिवशी 20 रुपये कमवतो
आणि दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो, तो पुन्हा तिसऱ्या दिवशी 20 रुपये कमवतो, चौथ्या दिवशी पुन्हा 15 रुपये खर्च करतो. जर अशाच प्रकारे त्यांनी बचत करणे चालू ठेवले तर त्याला हातात 60 रुपये कोणत्या दिवशी जमा होतील? त्याच्या हातात 60 रुपये कोणत्या दिवशी जमा होतील? म्हणजे खांब आणि माकड या प्रमाणात प्रश्न आहे. एकूण किती मीटर चढायचे? 60. पहिल्या उडीला किती जातो? 20. ते मायनस केलं. आता 40 रुपये कमवायचे आहेत. किती रुपये कमवायचे? 40. आता इथं पहिल्या दिवशी 20 कमवतो, दुसऱ्या दिवशी 15 खर्च करतो, म्हणजे 2 दिवसा मिळून त्याचे किती रुपये बचत होते? तर 5 रुपये बचत होते. पहिल्या दिवशी 20 रुपये कमवतो, दुसऱ्या दिवशी ते सगळे 15 रुपये खर्च करतो, दुसऱ्या दिवशी कमवत नाही, दुसऱ्या दिवशी खर्च करतो, म्हणजे दोन्ही मिळून 2 दिवसाला त्याच्याकडे 5 रुपये बचत राहते. आता त्याला 40 रुपये कमावण्यासाठी किती दिवस लागतील? तिरकस गुणाकार 2 गुणिले 40 भागिले 5, 5 एके 5, 5 48, 8 दुने 16. 16 दिवसात त्याचे 40 रुपये होतील आणि 17व्या दिवसात तो 20 रुपये कमवल, असे एकूण 60 रुपये होतील. आणि दिवस किती लागतील? 17 दिवस. असे 17 दिवसात त्याच्या हातात 60 रुपये जमा होईल. कळलंय? क्लिअर का आता? पुढचा प्रश्न. एका मुलाला एका संख्येला 25 ने गुणण्यास सांगितले होते, पण त्याऐवजी त्याने चुकून त्या संख्येला 52 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 324 ने जास्त आले, तर ती मूळ संख्या कोणती होती जिला गुणायला सांगितले होते? ती संख्या काढायची असेल, जर ह्या संख्येने सांगितलं, त्या संख्येने गुणलं, त्यांच्या मधल्या फरकाला त्या दोन संख्यांच्या फरकाने गुणा, त्या दोन संख्येच्या फरकाने भाग द्या. आता इथं 52 वजा 25, 12तून 5 गेले 7, 1 5तून 3 गेले 2, म्हणजे 27 ने भागलं तुम्हाला ती संख्या भेटून जाईल. 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 5 उरले, 9 सक 54, 3 एके 3, 3 दुने 6, म्हणजे 12 असणार ती संख्या. ज्या संख्येला 25 ने गुणायला सांगितलं होतं पण चुकून 52 ने गुणलं, तर जो गुणाकार येणार होता त्यापेक्षा गुणाकार 324 ने जास्त आला असता. अशी संख्या कोणती येणार? 12. क्लिअर? शेवटचा प्रश्न. 2/3, 3/4, 4/5 आणि 5/6 यापैकी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अपूर्णांकामधील फरक किती? सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लहान अपूर्णांकातला फरक. आता बघा, इथं छेद हा अंशापेक्षा एकने मोठा, छेद हा अंशापेक्षा एकने मोठा. मग अशा वेळेस ज्याचा अंश छेद लहान तो अपूर्णांक लहान, आणि ज्याचा अंश छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. मग आता तुम्हाला फरक काढायचा आहे. मग 5/6 वजा 2/3, दोघांचा छेद समान करण्यासाठी इथं 2 ने गुणायला लागेल, इथं 2 ने, मग इथं 1 नेच. 5 एके 5, 2 दुने 4, 5तून 4 गेला किती राहिला? 1, 1/6. त्या दोन्ही अपूर्णांकातील फरक किती येणार? 1/6. कळलंय? क्लिअर का आता? शेवटचा प्रश्न आहे. भिंतीवरील एक घड्याळ 4 ठोके पडण्यास 12 सेकंद लागतात, तर त्याच घड्याळाला 12 ठोके पडण्यास किती सेकंद वेळ लागेल? 4 ठोके पडायला 12 सेकंद लागतात. इथं लिहितो ठोके, इकडे लिहितो सेकंद. 4 ठोके पडायला 12 सेकंद, मग 12 ठोके पडायला किती सेकंद लागतील? ठोके वाढले सेकंद वाढल. समचलनात तिरकस गुणाकार 12 गुणिले 12 भागिले 4, 4 त्रिक 12. एक ठोका पडायला 3 सेकंद लागतात, मग 12 ठोके पडायला किती लागतील? 12 त्रिक 36 सेकंद. किती वेळ लागणार आहे? 36 सेकंद. ऑप्शन नंबर 1. म्हणजे 28 नाही तर 29 प्रश्न होते. गणिताचे एकूण किती प्रश्न आले होते?
29 पालघरमध्ये गणिताचे 29 प्रश्न आले होते. ठीक आहे, सगळ्यांना समजलं असेल. कसं वाटलं लेक्चर याचं कमेंट करायला विसरायचं नाही. चला बाय बाय, टेक केअर.